एकात आपण साधं वरण घालू, यावर साजूक तूप आणि त्यावर गरमागरम कढी. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेपू हा असा भाजीचा प्रकार आहे की तो विशिष्ट सीझनमध्ये येतो आणि ज्याला त्याची चव आवडते ना त्याला आवडते, पण काही लोकांना त्याची चव आवडत नाही. पण शेपू खाणं किती फायदेशीर आहे हा चार्ट बघा. आणि यासाठी छान असा हा शेपू जो आहे तो व्यवस्थित धुवून आणायचा आणि नंतर याला आपल्याला बारीक चिरायचा आहे. बारीक चिरण्यापूर्वी कसं करायचं की याचे दोन असे भाग करून मधला भाग असा ठेवायचा आणि मग चिरायचा. या शेपूला इंग्लिशमध्ये दिल असं म्हणतात आणि जेव्हा आपले मिक्स हर्ब्स असतात ना त्याच्यामध्ये हा वाळलेला शेपू असतो आणि हिंदीमध्ये सुआ भाजी असतात त्याला म्हणतात. नावं वेगवेगळी असली तरी शेपू एकच आहे आणि हा एकत्र करायचा आहे कणकी बरोबर. कणिक, त्यानंतर यामध्ये आपण ओवा घालू, चवीनुसार मीठ आणि लसूण घालायचं यामध्ये, कारण शेपूचा जो एक सुवास असतो तो काही लोकांना आवडत नाही. लसूणनी ते कॉम्प्रोमाइज होतं आणि थोडीशी हळद मी घालणार आहे. आता काही गोष्टी कशा असतात बघा की यामध्ये आपण ओवा घातला तर ओवा पोटासाठी चांगला असतो, ओके. पण मला खरं बेसिकली माझी आवड म्हणाल तर मला ओवा असा आवडत नाही. मला ओवा भाजून त्यामध्ये लिंबू मीठ घालून तो वाळवलेला असा जेवणानंतर चालतो, पण पुरीमध्ये किंवा अशा प्रकारामध्ये जर ओवा घातला तर असं मी नाक मुरडतो. पण तुम्ही तसं करू नका, आवडत असेल घाला, कारण ओव्यामध्ये बरेच असे फायद्याचे प्रकार आहेत की ते आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. पाणी घालून याला भिजवू आपण छान. याला जशी आपण पुऱ्यांची कणिक भिजवतो ना तसं भिजवून घ्यायचं. याला छान मळून घेऊ. थोडंसं तेल आपण घालू. आणि याला छान व्यवस्थित लाटून घ्यायचं. पुरीसारखं. आणि हे असं तयार करायचं. या स्टीमरला थोडं तेल लावून घ्यायचं. हे छान आपण असे तयार करून घेतले जसं आपण पराठा वगैरे बनवतो ना त्या टाईपने. आणि स्टीमरला तेल लावून यामध्ये आपल्याला एक 5 ते 7 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. याला एक 5 ते 7 मिनटं आपण छान वाफवून घेऊ. हे छान वाफवले गेले आहेत. ही छान शेपूची फळं आपण 2 पद्धतीने याला सर्व करता. तुम्ही बघा दुसऱ्या पद्धतीने कसं की ही फळं तयार झाल्यानंतर यावर एकात आपण साधं वरण घालू, तुरीच्या डाळीचं वरण, आणि त्यावर गरमागरम कढी.
यावर साजूक तूप. तर शेपूची फळं तयार झाली आहेत. 2 पद्धतीने, म्हणजे कढीबरोबर तुम्ही खा किंवा मग साधं वरण आहे त्याच्यावर तूप घ्या, किंवा नुसती जर फळं खायची असेल तर त्याच्यावर जर फोडणी घातली तर काय रे, मजा येईल की नाही? काय ग, जशी ढोक्याला फोडणी घालतो तशी फोडणी घालायची आणि खायचं की नाही? चला, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही बटणं दिली आहेत ना खालती, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, याच्यावर प्लीज, एवढीच इच्छा आहे. थँक्यू.